दमानी यांनी धनंजय मुंडेंवर आरोप लावला. ज्या पद्धतीचा दिवा फडफडतो तसं सध्याचं परिस्थिती धनंजय मुंडेंची आहे. काय सांगा? बघा, असं आहे की या प्रकरणामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. तुम्ही पाहिलं, सरकार म्हणून जे जे काही करता येईल, SIT नेमायची, CID कडनं तपास, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही अशी भूमिका सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची अगदी पहिल्या दिवसापासून आहे. यामध्ये कित्येक लोकांना अटक झालेली आहे, मकोका लागलेला आहे आणि येणाऱ्या दिवसात अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मला असं वाटतं आहे की हा सगळा जो या ठिकाणी आपण म्हणू की जी काही परिस्थिती जी चिघळलेली आपल्याला दिसते, मग ती परभणी असू दे किंवा बीड असू दे, ही आटोक्यात नक्की येईल. आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ यांच्यावर विश्वास आहे. थोडा वेळ द्यावा लागेल, परंतु नक्की या सगळ्या गोष्टींचा बिमोड केल्याशिवाय देवाभाऊ शांत राहणार नाही, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे. आता त्यांची देवाभाऊंकडनं अपेक्षा आहे येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आणि अन्य अशा 48 खासदारांची ते एकत्रित भेट घेऊन सीमावर्ती भागांचा नाही, नक्की मला विश्वास आहे की हा प्रश्नसुद्धा देवाभाऊंच्या माध्यमातून सोडवला जाईल. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळेला परिस्थिती आणखीन कशा पद्धतीने चिघळवता येईल याचा कार्यक्रम त्यांनी नक्की केला. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राचं सरकार, देवाभाऊंचं सरकार हे त्या ठिकाणी निश्चितपणे योग्य ती भूमिका घेऊन त्याही लोकांना न्याय देण्याचं काम करेल. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि आज या ठिकाणी आमच्या शुभांगी मेंढे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत की सत्तेत असल्यावर, आमदार असल्यावर, खासदार असल्यावरच लोकांशी संपर्क ठेवावा. मला कौतुक आहे की आज 5,65,000 लोकांनी भंडाऱ्याच्या भारतीय जनता पार्टी आणि मेंढेजींवरती विश्वास ठेवला आणि आज सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घेतला. भाजपा महिला मोर्चाची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक छान खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न झाला. त्यांच्यावर अन्याय होत आहे. आता त्यांची देवाभाऊंकडनं अपेक्षा आहे येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आणि अन्य अशा 48 खासदारांची ते एकत्रित भेट घेऊन सीमावर्ती भागांचा नाही, नक्की मला विश्वास आहे की हा प्रश्नसुद्धा देवाभाऊंच्या माध्यमातून सोडवला जाईल. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळेला परिस्थिती आणखीन कशा पद्धतीने चिघळवता येईल याचा कार्यक्रम त्यांनी नक्की केला. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राचं सरकार, देवाभाऊंचं सरकार हे त्या ठिकाणी निश्चितपणे योग्य ती भूमिका घेऊन त्याही लोकांना न्याय देण्याचं काम करेल. मुंडे पालकमंत्रीपदी मला माहीत नाही, कारण कसं आहे की ते काही माझ्या पक्षाचे, ते आमचा सहकारी पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा आहेत, त्याचबरोबरीने त्यांचे प्रदेश अध्यक्ष हे तटकरे साहेब आहेत. त्याच्यामुळे ते ठरवतील त्यांच्या पार्टीमध्ये काय करायचं ते. त्यांच्या पार्टीत काय होतं आहे काय नाही हे मी कसं काय बोलणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.